आणि किती वर्ष झाली तरी? 4 वर्ष झाली. अचानक आम्हाला एक रस्त्यामध्ये मूर्ती दिसली बघा, जी तर नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे प्रथमेश म्हात्रे ब्लॉग्स. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आता गणेश चतुर्थी येत आहे, तर आम्ही दोघं निघालेलो आहोत बघा. तर प्रितेश म्हात्रे ब्लॉग्स आहे आणि मी आहे आणि आपण चाललेलो आहोत आता पेन हमरापूर येते जोळ्यामध्ये. आता आपण दादरच्या ब्रिजवरती आहोत, तर नवीन काहीतरी तुम्हाला आता मूर्ती आपण दाखवू. चला आपण जाऊ डायरेक्ट तिकडेच आणि तुम्हाला शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा आपल्या. मतलब गावामध्ये आल्याला फुल वाईब एकदम, सगळीकडे गणपती बाप्पा. खतरनाक ना, सगळी अख्खी वाईब सगळी इथंच आहे ना, इथंच आहे. सगळी वाईब इथंच आहे. आता तुम्ही बघा गायच आपण विराट कला केंद्र. तर आता काय झालं आलेलं विराट कला केंद्राला. आणि नाव काय झालं? मुकेश पाटील. कधीपासून आहे आपण म्हणजे शॉप काम झालं? मे महिन्यापासून. आणि किती वर्ष झाली तरी? 4 4 वर्ष वर्ष झाले. झाली. सर्व असंच आहेत का? याच्यापेक्षा मोठे आहेत तिकडे बनवले. तर दुसरा पण शॉप आहे का तुमचा? आता ज्वेलरी वर्क चालू आहे सर्व का? गावात 8 दिवस झालं बुकिंग बंद केलेली आहे. बुकिंग बंद झाली. इथलं गावातलंच तुम्ही राहायचं? हा जो आहे तुमचं काय नाव ताई? माझं राधिका संदेश पाटील. तुम्ही पण पहिल्यापासून करता काय वर्क? यंदापासूनच स्टार्ट केलं. तर आता मी आलो हमरापूरमध्ये. मला रस्त्यातून जाताना शॉप दिसलेत म्हणून आम्ही इथे थांबलेलो आहे. तर हे काका इथं पेंटिंग चालू आहे. काका तुमचं नाव काय? समाधान पाटील. समाधान पाटील. तर तुमचं म्हणजे कधीपासून आहे शॉप? हे आम्ही कामाला भरलो. हो. अच्छा, कोण ओनर कोण आहेत ते? हे राजेश पाटील. राजेश पाटील. तर यांच्या कलाचं नाव आहे समर्थ कला केंद्र. किती वर्ष झाली या काय शॉपला तुमच्या? हे आता 2 वर्ष झाले. तुम्ही या तेव्हापासून काम करता का इथे? मी यंदाच बसलो. यंदाच बसलात का? अच्छा. हे गणपती सर्व तुम्ही एकटेच करता की असतात कोण? ना असं दोघं पण असतो आम्ही. अच्छा. ते मालक मालक आणि मी. तो आता आम्ही निघालो तिथून दोघं पण फुल घामाघूम. पूर्ण झालं. त्यांना काम नव्हतं येतं आपल्याला तर तिथं काम दोघांना. सो आता जाऊया दुसऱ्या शॉपमध्ये बघूया. अजून गणपती आपल्याला बघायला भेटतील मोठे मोठे ना. बघतो चालत असतो. चालू व्हिडिओ काढतात ना. सो आता जस्ट आम्ही निघालेलो घरी जायला. आणि घरी जातानाच आम्हाला एक रस्त्यामध्ये मूर्ती दिसली बघा, जी गेल्या वर्षीच्या मुंबईची चिंतामणीची मूर्ती होती ना,
आपली मला वाटतं छावाची हे होती थीम होती, ती मूर्त आम्हाला दिसली. आणि मूर्त जातानाच आम्हाला रोडवरशी एकदम याचा आकर्षित केला मूर्तीने. आणि आम्ही इथं आलो आहे शॉपमध्ये. सो आता मी तुम्हाला दाखवते मूर्तीचं सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. त्यानंतर मग आपण शॉपच्या ओनरशी आपण बोलून घेऊ. तुम्ही पूर्ण कोणी काम केलं याचा? तुम्हीच केलं? ही कुठली गावातली मूर्ती आहे की बाहेर चालली आहे? गावातले आपल्या अमरापूरमधून कुठली मूर्ती आहे? दरवर्षी चिंतामणीवर फोकस जास्त देतो मला, कारण की चिंतामणी आवडतो. अच्छा. चिंतामणी दरवर्षी कधी आहे माझ्या कारखान्यात, पुढच्या वर्षाला तरी इथे तुला चिंतामणीच मिळेल. अच्छा अच्छा. मग यावर्षी चिंतामणीची मूर्त माहिती आहे तुला? यावर्षीची नाही अजून. रिव्हील नाही ना अजून? बघू आता, सर्व बोलतात तिरुपती बालजी टाईप आहे, पण बघू अजून काय कन्सेप्ट आहे ते आता त्यांच्यात माहिती. त्यांना 6 फूटपासून अजून किती मोठी मारतोस? 10-12 फुटापर्यंत असतात. आखणी विकणी पूर्ण तूच मारतोस? आखणी नाही करत, आखणीला पोरगा, बाकी सर्व काम असतं. तूच करतोस का? स्वामी समर्थांची असं वाटतं. हा? तर गाईज आता आपण म्हणजे व्हॉइस ओव्हर करायला लागला, कारण का पाठीमागं बॅकग्राऊंड साऊंड होता त्यांचा, म्हणजे गाणी चालू होती. हे राकेश पाटील आहेत आणि त्यांनी करायला घेतली मूर्त म्हणजे मुंबईचा मागच्या वेळेचा राजा होता तो, पृथ्वीवरची थीम, ती वाली थीम आहे. आणि त्यांना मी विचारला का हे सर्व गणपती आहेत ते सर्व मुंबईलाच चालले आहेत हे वाले. आणि हा शॉप मालकाचा मुलगा 16 वर्षाचा आहे आणि भाई आखणी करते तो. इथं पण मला व्हॉइस ओव्हरच करायला लागला आहे, कारण का बॅकग्राऊंडला साऊंड चालू आहेत. त्याचं नाव हर्ष पाटील आहे. तर गाईज तुम्ही आता बघितलं असेल, मी 2 ते 3 शॉप एक्सप्लोअर केले आणि जास्त काही मी दाखवलं नाही. आणि ट्रॅव्हलिंग तर बिलकुल दाखवलं नाही, कारण का आपण दरवर्षीच येतो आणि दरवर्षी दाखवतो. तर आज यावेळेला नवीन नवीन कारखान्यामध्ये आपण गेलो, नवीन नवीन शॉपमध्ये गेलो आणि खूप असे सिनेमॅटिक पण काढल्यात. एक नंबर वाटला, मूर्ती पण एक नंबर आहे सर्व. मूर्ती पण भारी भारी होत्या बघितलं आम्ही. एकदम भारी होत्या. आता झालं ऑफिस, जाऊया आपण घरी जाऊया. आणि आता पहिला आपण काहीतरी खाऊ, घरी जाऊया. काय खाण्यात नाही, 4 वाजलेत, जाऊया आपण घरी. आणि तुम्ही कमेंट करत ना, जरा कमेंट करा, जरा व्हिडिओला ब्लॉगला जरा कमेंट करा, तुम्ही प्रतिसाद द्या आम्हाला थोडा. तर कसं वाटलं व्हिडिओ जरा कमेंट करा आणि लाईक शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.